ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे। ब्रेकिंग न्यूज पाहूया। राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर रिया अहिर यांना धमकी आल्याची तक्रार मिळाली। यानंतर युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने तातडीने सह पोलीस आयुक्त मनोज कुमार शर्मा यांची भेट घेऊन या संदर्भात तक्रार दाखल केली आहे। रिया अहिरने स्वतः राहुल गांधींना भेटल्यानंतर धमक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं सांगण्यात आलं। काँग्रेस शिष्टमंडळाने यावेळी पोलिसांची भेट घेतली। रिया अहिर यांना धमकी येत असल्याची तक्रार आता देण्यात आलेली आहे। काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली सह पोलीस आयुक्तांची भेट घेतली। महापौरांनी शिक्षण समितीला दिलेलं पत्र वादात सापडण्याची चिन्ह आहेत। महेश ट्युटोरियलच्या संचालकांना समितीत स्थान द्या, महापौरांचं शिक्षण समिती अध्यक्षांना पत्र पाठवण्यात आलंय। शिक्षण विभागाच्या तांत्रिक सल्लागार समितीमध्ये स्थान देण्याची शिफारस करण्यात आली, तर हे पत्र खोटं असल्याचं महापौर रितू तावडे यांनी यावरती स्पष्टीकरण दिलंय। काही ऑडिओ क्लिप सुद्धा यावेळी ऐकवण्यात आलेत। हे खोटं पत्र आहे असं रितू तावडेंनी म्हटलंय। शिक्षण समितीच्या पत्रावरून रितू तावडे यांनी स्पष्टीकरण दिलंय। महेश ट्युटोरियलच्या संचालकाला मी ओळखत नाही, या प्रकरणी मी आता सर्व चौकशी लावणार असंही रितू तावडेंनी म्हटलंय। पहिली गोष्ट म्हणजे एकतर माझं कामाची पद्धत असे की पत्र माझ्याकडे येतात, 1 महिना लागतो मला त्या पत्रावरती पूर्ण विचार करून सही करायला। सेम डेला पत्र आलंय, सेम डेला सही झालीये आणि सर्वात शॉकिंग ते पत्र माझ्याकडे इनवर्ड पण झालं नाही आणि आउटवर्ड पण झालेलं नाहीये। वारंवार प्रत्येक वेळा महापौरांना अशा पद्धतीने मी या ठिकाणी तुम्ही धरीच धरणं आणि खोटे खोटे कागदपत्र पेपर्स माझ्या इथून जे माझ्याकडनं गेलेलेच नाहीये, ना इनवर्ड झालेत ना आउटवर्ड झालेत। बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात एक मोठी बातमी। धुळ्यात रस्त्याच्या कामाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झालेत। निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा संतप्त ग्रामस्थांचा इशारा आहे। शिंदखेडा तालुक्यातील नेवाडे गावाला जोडणारा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर झालेला असताना आणि कंत्राटदारामार्फत या कामाला सुरुवात देखील झाली असताना अचानक प्रशासनातर्फे या रस्त्याचं काम थांबवण्यात आल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय। रस्त्यावरून नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते, त्याचबरोबर या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्यामुळे बस देखील या ठिकाणी पोहोचू शकत नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांचे देखील अतोनात हाल होत असल्याचं म्हणत जोपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या आगामी होऊ घातलेल्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे। यावेळी मोठ्या संख्येने महिला, ग्रामस्थांसह नागरिकांनी रस्त्यावर उतरत आपला रोष व्यक्त केला। प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी तात्काळ याची माहिती घेऊन हे काम का बंद आहे आणि याच्यावर म्हणजे खडीकरण झालं, मुरुम टाकण्याचं आलं तोपर्यंत काम बंद झालं। तरी प्रशासनाला विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये पूर्ण गावाने ठरवलंय की येणारी जी निवडणूक असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो किंवा ग्रामपंचायत असो, त्याच्यावर बहिष्कार टाकण्याचं आम्ही पुरं गावकऱ्यांनी ठरवलंय। म्हणून शासनाने याच्यात कॉन्ट्रॅक्टरांनी काम चालू करून का बंद केलं याची चौकशी करण्यात यावी, म्हणून सर्व गावांनी आज आम्ही निवेदन द्यायला कलेक्टर साहेबांकडे जातोय। तर भंडारा जिल्ह्यातील शाळांची दुरावस्था पाहायला मिळतेय। खासदारांच्या भेटी दरम्यान आढळून आल्यात अनेक त्रुटी। विद्यार्थ्यांना देण्यात येणारं भोजन अत्यंत निकृष्ट दर्जाचं असलेलं पाहायला मिळतंय। एकीकडे जिल्ह्यातील प्रशासकीय ऑफिस सुशोभीकरणाचं काम सुरू आहे, पण जिल्ह्यातील शाळा या शेवटच्या घटका मोजत असताना प्रशासन याकडे लक्ष देत नाही असा प्रश्न खासदारांनी उपस्थित केलाय। जोही सप्लाय करताय, कॉन्ट्रॅक्ट करताय, आपण त्याची चौकशी करायला पाहिजे। तो खरंच चांगला आहे का, नाहीतर त्याच्यावर कारवाई केल्या पाहिजे, त्याच्यावर बॅन केल्या पाहिजे। आपणास विनंती करतो साहेब, आपण या जिल्हा परिषदच्या शाळेकडे लक्ष द्या। एकीकडे टीचर नाहीये, वरून त्यांना त्या एसआयटीच्या कामाला तुम्ही एसआरच्या कामाला तुम्ही लावून टाकलं। भंडारा जिल्ह्याच्या जेवढ्याही जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या तुम्ही चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चर बनवा, जेणेकरून प्रायव्हेट शाळेकडे न जाता तिकडे लोक जातील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।